बाप्पा झाले महाग. वेळेवर मूर्ती देण्यासाठी मूर्तिकारांवर पडला भार. येत्या काही दिवसात गणपतीचे आगमन होते आहे. मागील 2 महिने प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत कोर्टात प्रकरण असताना कारखानदारांनी गणेश मूर्ती बनवणे बंद केले होते. प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे. निकाल वेळेत न आल्याने वेळेवर गणेश मूर्ती देणे खूपच अडचणीचं ठरलं आहे. त्यामुळे रात्रंदिवस मूर्तीचं काम सुरू असल्याचं मूर्तिकार सांगत आहेत. यावर्षी मूर्तीच्या दरात वाढ झाली असली तरी मूर्ती बुकिंग सुरू असल्याचं मूर्तिकार सांगत आहेत. या वर्षीचा गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी लई कठीण परिस्थिती झालेली आहे. कारण की जे पीओपी बंदीवर जे कोर्टाने हे केलं त्याच्या बाजूने आमची गणपतीवाल्यांची केस जिंकून आली. त्याच्यासाठी 2 महिन्यात कालावधी आम्हाला भेटले. त्यात आम्हाला गणपती एवढे सारे रंगवायचे आहेत, पण ते आमच्याशी कसे होतील ते प्रयत्नाने आम्ही दिवस रात्र करून मेहनत करून गणपती रंगवायचं काम करतो. आणि एवढे गणपती आहेत ते आम्हाला तेच तारखेला जे आगमन 21 तारखेला ते 21 तारखेलाच आम्हाला आगमन करून द्यायचे आहे. ती जिम्मेदारी आमच्यावर आहे आणि आम्हाला कसं करायचं तेच आम्हाला काय सुचत नाही. आणि दुसरं यंदाच गोष्ट, माझ्याकडे गणपती पण खूप मोठे मोठे आलेले आहेत, जे मला गिराहकांनी जे केल्यात साथ दिली. माझ्याकडे गेल्या वर्षी 2 गणपती होते फक्त, आता मोठे 8 गणपती वाढल्यात. ते कसे करायचे ते जिम्मेदारीने आम्हाला करायला लागेल. आणि यंदाच गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी मूर्ती बनवण्याचं काम आमचे जिम्मेदारीवर लई कठीण परिस्थिती आलेली आहे, पण आम्ही ते करायचा पूर्णपणे प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.